जय हिंद मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतोय. आज आपण 19 सप्टेंबर 2025चे करंट अफेअर्स बघणार आहोत. 2025 म्हणजे 17 सप्टेंबरपासून करंट अफेअर्स लेक्चर सिरीज चालू केलेली आहे. या लेक्चर सिरीजमध्ये मी MCQs तुमच्याबरोबर डिस्कस करत आहे. जवळपास 30+ MCQs जसे मला न्यूज आहेत, जे काही आपल्यापर्यंत येत आहे त्याच्यातून 25च्या वरती काय करता येतं MCQs तयार करता येईल तुमच्याबरोबर ते डिस्कस करत आहे, जेणेकरून येणाऱ्या परीक्षांच्या याच्यामधून तुम्हाला बेनिफिट होईल. पहिला मुद्दा या नोट्सच्या बाबतीमध्ये, तर एज्युकेट टू इंडिया ग्रुपचं मोबाईल ॲप आहे. त्याच्यामध्ये त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल, फ्री स्टडी मटेरियल म्हणून काय आहे तर एक टॅब आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही ह्या नोट्स डाउनलोड करू शकता आणि निवांत वाचू शकता. ठीक आहे. पण तत्पूर्वी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता पहिला क्वेश्चन या ठिकाणी मेन्शन काय करण्यात आलेला आहे. पेमेंट ॲग्रिगेटर्स कोणत्या कायद्यानुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अधिकृतता घेणे आवश्यक आहे, म्हणजे कुठल्या ज्या नॉन बँकिंगच्या बाबतीमध्ये असेल तर त्या संदर्भात देण्यात आलेला आहे. पर्यायामध्ये काय आहे की बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 म्हणजे 1949चा बँकिंग रेग्युलेटिंग ऍक्ट पहिला पर्याय. दुसरा पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2007 असेल. त्यानंतर तिसरा कंपनीज ऍक्ट 2013 असेल आणि चौथा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000 असेल. तर पेमेंट ॲग्रिगेटरच्या बाबतीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अधिकृतता घ्यायची असेल तर पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम ऍक्ट 2007 जो आहे ना, याच्यानुसार काय केलं जाते तर घेतली जाते बघा. ठीक आहे. म्हणजेच पर्याय जो बी आहे हा पर्याय बी काय तर याचं योग्य उत्तर येत आहे बघा. आता नॉन बँकिंग पेमेंट ॲग्रिगेटर्सना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून या कायद्यानुसार काय केलं जातं तर अधिकृतता दिली जाते. त्याचं काय स्पष्टीकरण इथं देण्यात आलेलं आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय की कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल 1961 कोणत्या कायद्याखाली बनवले गेले आहे. म्हणजेच इलेक्शनच्या बाबतीमध्ये काही कोड ऑफ कंडक्ट राहतात. 1961 जे रूल्स तयार करण्यात आलेले आहे याच्यासाठीचा जो कुठला ऍक्ट याच्यासाठी रेफरन्स म्हणून घेतलेला आहे. आता पर्यायामध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951चा, म्हणजे लोकप्रतिनिधित्व कायदा 1951, इलेक्शन कमिशन ऍक्ट 1950, इंडियन पेनल कोड 1860 आणि कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 हा लोकप्रतिनिधित्व कायदा, त्यालाच आपण रिप्रेझेंटेशन्स ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 याच्यामधून काय करण्यात आलं तर घेण्यात आलेला आहे बघा. आता याच्या बाबतीमध्ये खाली त्याचं एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे की हे नियम निवडणुकांचे सर्वांगीण कायदेशीर चौकटी जे असतात ना, हे डिसाईड करत असतात, ठरवत असतात बघा. आणि हा कंडक्ट ऑफ इलेक्शन्स रूल 1961चा 1951च्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अंतर्गत तयार करण्यात आलेला आहे. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो कशा संदर्भात येत आहे बघा की एक मिनिट हा या ठिकाणी भारताने जेनोसाइड कन्व्हेन्शन कधी प्रमाणित केले, रेटिफाय केले. तर जेनोसाइड्स म्हणजे काय, मॉबच्या माध्यमातून जे काही मारहाण केली जाते किंवा मारलं जातात ना, त्याच्या बाबतीमध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे. तर इथं काय म्हणत आहे की 1949ला केलेलं आहे, 1959ला केलेलं आहे, का 1961ला, का 1971ला. तर याचं जर तुम्ही योग्य उत्तर बघितलं तर योग्य उत्तर किती तर 1959 रोजी, म्हणजेच या वर्षी जेनोसाइड कन्व्हेन्शन जे आहे भारताच्या माध्यमातून रेटिफाय करण्यात आलेलं आहे आणि भारताने याच्यावरती स्वाक्षरी केलेली आहे बघा. इथे बघा, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान अंतर्गत कोणता पोर्टल सुरू करण्यात आला आहे. आता या पोर्टलच्या बाबतीमध्ये सांगण्यात आली आहे. कुठला आहे, आरोग्य पोर्टल आहे, नंतर सशक्त पोर्टल आहे, नारी सेवा पोर्टल असेल किंवा हेल्थ ट्रॅक पोर्टल असेल. तर स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान जे आहे हे सशक्त पोर्टलच्या अंतर्गत काय करण्यात आलेलं आहे तर म्हणजेच अंतर्गत कोणतं पोर्टल चालू केलं तर सशक्त पोर्टल चालू करण्यात आलं, म्हणजे पर्याय बी जो आहे याचं काय येत आहे तर योग्य उत्तर इथं येत आहे बघा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. आता याचं काही स्पष्टीकरण पण देण्यात आले. स्पष्टीकरणामध्ये काय म्हटलेलं आहे की या पोर्टलवर महिलांच्या तपासणी आणि व मोहिमेंची प्रगती रिअल टाइम मध्ये ट्रॅक केली जाते. कुठल्या सशक्त पोर्टलमध्ये हे काय केलं जातं, ट्रॅकिंग केलं जातं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे आपण बघू. युरेशिया इकॉनॉमिक युनियनचे सदस्य नसलेले देश कोणते आहेत. आता युरेशिया इकॉनॉमिक युनियन हे काय तर युरोप, म्हणजेच युरोप प्लस आशिया खंडातील देशांचे काहीतरी एक युनियन आहे. आता युरोप प्लस आशिया खंडामध्ये म्हटल्यानंतर रशिया याचा सदस्य आहे, बेलारुस याचा सदस्य आहे, आर्मेनिया याचा सदस्य आहे, पण हा उझबेकिस्तान काय नाहीये तर या युरेशिया इकॉनॉमिक युनियनचा सदस्य नाही. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की युरेशिया इकॉनॉमिक युनियनचा इंडिया म्हणजेच भारत सदस्य आहे का नाही, खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ठीक आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल याला हॅम म्हणण्यात आलेलं आहे, कोणत्या क्षेत्रातील प्रकल्पासाठी वापरला जातो. आता हायब्रिड मॉडेल जो आहे, हायब्रिड अॅन्युइटी मॉडेल, तर हे कृषीसाठी आहे का. पर्याय पहिला कृषी आहे, दुसरा पर्याय आरोग्य आहे, तिसरा पायाभूत सुविधा आणि रस्ते बांधणी असेल,
आणि चौथा पर्याय जो आहे तो शिक्षण आहे. तर याचं योग्य उत्तर जे आहे ना, ही पायाभूत सुविधा आणि रस्ते बांधणीसाठी काही हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल जे आहे ना, हे या क्षेत्राच्या प्रकल्पासाठी यूज केले जात आहे बघा. आता 2016ला काय करण्यात आलं होतं, तर हॅम मॉडेल प्रामुख्याने रस्ते प्रकल्पामध्ये वापरायला सुरुवात केली होती. म्हणजे पायाभूत सुविधा आणि रस्ते बांधणीच्या संदर्भात येत आहे. आता हे जे हॅम मॉडेल आहे, म्हणजेच हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल अंतर्गत सरकार बांधकाम खर्चातील किती टक्के निधी देतो हॅम मॉडेलच्या अंतर्गत? तर किती देत आहे? एक 20% देतो, दुसरा 30%, तिसरा 40% आणि पाचवा चौथा 50%. तर योग्य उत्तर जे आहे ना, 40% हॅम मॉडेलच्या अंतर्गत 40% सरकार काय करत असतं, तर बांधकामातील खर्च 40% निधी देत असतं बघा. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे, थोड्याचं एक्सप्लेनेशन पण एका लाईनमध्ये देण्यात आलेलं आहे. काय म्हणत आहेत याच्यामध्ये हॅम मॉडेलच्या बाबतीमध्ये, की सरकार 40% निधी 5 हप्त्यामध्ये देते, तर खाजगी कंपन्या 60% कर्ज आणि भांडवलाद्वारे काय करत असते, तर हे उभारत असते बघा. म्हणजेच थोडक्यात 5 हप्त्यामध्ये दिलं जातं सरकारच्या माध्यमातून, खाजगी कंपन्या 60% कर्ज आणि भांडवलाद्वारे उभारत असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन वन टाइम सेटलमेंट यालाच ओटीएस स्कीम कोणत्या क्षेत्रातील एनपीएच सोडवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे बघा. ओटीएस म्हणजेच वन टाइम सेटलमेंट एकदमच द्यायचे. तर एक कृषी आहे, दुसरा लार्ज कॉर्पोरेट्स असेल, तिसरा एसएमई स्मॉल मीडियम एंटरप्राइज आणि चौथा मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन. तर वन टाइम सेटलमेंट जे आहे एनपीए मधून बाहेर पडण्यासाठी स्मॉल मीडियम एंटरप्राइजच्या बाबतीमध्ये काय करण्यात आले, तर म्हणजेच या क्षेत्राला चालू करण्यात आलेली आहे वन टाइम सेटलमेंट स्कीम स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजच्या बाबतीमध्ये आहे. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. आता याचं थोडं एक्सप्लेनेशन पण देण्यात आले, की 2005 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही योजना चालू केली होती वन टाइम सेटलमेंटच्या रिलेटेड जे आहे एनपीएच्या संदर्भात. उद्देश काय होता, स्मॉल मीडियम एंटरप्राइज क्षेत्रातील जुन्या एनपीए प्रकरणे सोडवणे हा काय होता, तर याचा मुख्य उद्देश. आता नेक्स्ट क्वेश्चन काय, की ओटीएस योजनेत कर्जदाराने एक रकमी, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, ओटीएस योजनेत कर्जदाराने एक रकमी म्हणण्यात आलेला आहे, परतफेडीपैकी किमान किती टक्के रक्कम सुरुवातीला द्यावी लागते. म्हणजेच ओटीएस योजनेमध्ये कर्जदारांना जर एक रकमी कर्ज परतफेड करायचे असेल, तर किमान सुरुवातीला किती टक्के रक्कम द्यायला पाहिजे? 10%, 15%, 20% का 25%? तर याचं योग्य उत्तर जे आहे ना, ते किती आहे, तर 25% रक्कम काय करत असते, तर कमीत कमी रिटर्न करण्यासाठी त्याच्यातून सुरुवात करायची असते बघा. ओके. आता याच्या बाबतीमध्ये काय एक्सप्लेनेशन देण्यात आलेलं आहे, की किमान 25% रक्कम आधी द्यावी लागते आणि उर्वरित एका वर्षात हप्त्यामध्ये काय करायचं असते, तर फेडायची असते. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे, की मल्टी डिसिप्लिनरी पार्टनरशिप म्हणजे एमडीपी प्रस्ताव कोणत्या मंत्रालयाने पुढे आणला आहे? वित्त मंत्रालय, त्याच्यानंतर कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, गृह मंत्रालय का कौशल्य विकास मंत्रालय? तर कॉर्पोरेट कार्य मंत्रालय, ज्याला मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणलं जातं, तर यांच्या माध्यमातून मल्टी डिसिप्लिनरी पार्टनरशिप प्रस्ताव जो आहे ना, हा पुढे आणलेला आहे. आता एमडीपी मुळे विविध व्यावसायिक एकत्र येऊन सल्ला सेवा देऊ शकतील. त्यामुळे ईएसजी व टेक सेवांमध्ये भारताचे स्वावलंब क्षमता काय करेल, तर वाढेल. म्हणजे थोडक्यात स्वतःचा बिझनेस एखादा जर सेट झाला असेल, तो व्यावसायिक दुसऱ्या व्यवसायाला प्रमोट करण्याच्या दृष्टिकोनातून, प्रमोट इन द सेन्स की तो बिझनेस वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय करेल, तर मार्गदर्शन करेल, सल्ला देईल. आणि यामुळे ईएसजी असेल, टेक सेवामध्ये काय झालेलं आहे, तर भारताचं येणाऱ्या कार्यकाळामध्ये स्वावलंबत्व जे आहे ते क्षमता वाढेल असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. भारत मोझांबिक यांच्यातील राजनैतिक संबंधांना 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झालेली आहेत? भारत आणि मोझांबिक. आता मोझांबिक देश जो आहे तो आफ्रिका खंडामध्ये येत आहे, आफ्रिका खंडात आहे, कॉन्टिनेंटमध्ये येत आहे. ओके. तर याला 25 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, तर 60 वर्ष झालेली आहेत. तर या ठिकाणी बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. जर त्याचं 50 वर्ष, 100 वर्षाचं किंवा 75 वर्ष पूर्ण झालेले असतात ना, त्यावेळेला याच्या संदर्भात काही प्रश्न जे असतात त्या आयोगाच्या माध्यमातून विचारले जातात बघा. आता भारत आणि मोझांबिक यांच्यातील राजनैतिक संबंधांना 1975 ला सुरुवात झालेली होती. तरी 1975 पासून सुरुवात झाली होती आणि 2025 मध्ये याला किती वर्ष, 50 वर्ष काय झाले, तर कंप्लीट झालेले आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. मोझांबिक या देशाचा सर्वात उंच पर्वत कोणता आहे असं विचारण्यात आलेलं आहे. मोझांबिकचा उंच पर्वत कोणता? तर माउंट किलिमंजारो, दुसरा माउंट केन्या, मोंटबिंगा आणि रुवेनझोरी. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते मोंटेबिंगा जे आहे, हा मोझांबिकचा सर्वात उंच काय आहे, तर पर्वत आहे बघा. थोडा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो मोझांबिकच्या बाबतीमध्ये काही इंटरनल, सो त्याचं कनेक्शन जे आहे ना, या ठिकाणी डिस्कशन मध्ये आपण घेतलेलं आहे. आता मोझांबिक जो आहे, येथील सर्वात मोठा सर्वोच्च पर्वत जर बघितला तर मोंटेबिंगा हा आहे. तो ड्रॅकन्सबर्ग पर्वतरांगेमध्ये येतो. कुठल्या पर्वतरांगेमध्ये येत आहे, तर तो ड्रॅकन्सबर्ग या पर्वतरांगेमध्ये येत आहे बघा. ओके. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे, झांबेझी नदी कोणत्या जलाशयात मिळते? झांबेझी नदी. आता इथं पर्याय देण्यात आलेला आहे, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, भूमध्य समुद्र, लाल समुद्र. आता भूमध्य समुद्र तर नाहीये, लाल समुद्र पण नाहीये,
आता हे झांबेंझी नदी जी आहे ती कुठं आहे, तर मोझांबिकच्या या ठिकाणी दिसतंय. तर ते अटलांटिक महासागराचा पण संबंध येत नाही. मग राहिला कुठला, तर हिंदी महासागर. म्हणजेच झांबेंझिक नदी जी आहे ही हिंदी महासागराला जाऊन काय करते, तर मिळते बघा. ओके, इथं म्हणण्यात आलं झांबेंझी नदी मोझांबिक मधून वाहते आणि हिंदी महासागराला मिळते. ती आफ्रिकेतील चौथी मोठी नदी आहे बघा. आफ्रिका खंडामधील चौथी मोठी नदीच्या कॅटेगरीमध्ये येत आहे. नेक्स्ट जे आहे ते मोझांबिक देशाच्या बाबतीमध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे, की मोझांबिक या देशाच्या उत्तरेला कोणते 2 देश आहेत? मोझांबिकच्या उत्तरेला. तर एक टांझानिया, मलावी, दक्षिण आफ्रिका, झांबिया, नंतर झिम्बाब्वे, अंगोला, नामिबिया, बोत्सवाना. आता दक्षिण आफ्रिका आणि झांबिया होऊ शकत नाही, कारण दक्षिण आफ्रिका दक्षिणलाच आहे, त्यामुळे उत्तरेचा काही संबंध येत नाही. म्हणजे हा पर्याय गेला. ओके, त्याच्यानंतर टांझानिया आणि मलावी असेल, झिम्बाब्वे व अंगोला, नामिबिया आणि बोत्सवाना. तर याचं जर तुम्ही योग्य उत्तर बघितलं तर ते योग्य उत्तर कुठले येत आहे, तर टांझानिया आणि मलावी. तुम्ही जर जगाचा नकाशा बघितला, जगाच्या नकाशामध्ये आफ्रिका खंडाचा नकाशा बघितला, तर मोझांबिक या देशाच्या वरच्या साईडला म्हणजे उत्तरच्या साईडला मालवी देश, त्याचबरोबर टांझानिया हे 2 देश येत आहेत बघा. मोझांबिक या देशाच्या पूर्वेस कोणतं बेट आहे, म्हणजे जे आयलँड्स आपण म्हणतो कोणतं आहे? मॅडागास्कर आहे, सेशल्स आहे, मॉरिशस आहे का कोमोरोस आहे? तर मोझांबिक या देशाच्या पूर्वेला, ओके, पूर्व साईडला जर आपण बघितली तर कुठला येत आहे, अशा नकाशाच्या आधारावरती जर बघितलं आपण, तर पूर्वेच्या साईडला या ठिकाणी मॅडागास्कर येत आहे. मादागास्कर किंवा मॅडागास्कर त्याला म्हटलं जातं. हिंदी महासागरामधील काय आहे, तर हे एक बेट आहे. ओके, इथे सांगितलं मोझांबिक चॅनेल मोझांबिक व मॅडागास्कर यांना विभाजित करते बघा. त्यामुळेच मादागास्कर हे मोझांबिकच्या पूर्वेच्या दिशेला आहे. मोझांबिक या देशाची राजधानी कुठली आहे? मोझांबिक या देशाची राजधानी कोणती आहे? हरारे, मापुटो, लुसाका, नंतर ब्लुटायर. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते कुठलं आहे? मापुटो. तर मापुटो जो आहे ही मोझांबिकची काय आहे, तर राजधानी आहे बघा. ओके, इथंच तेच 2025 मध्ये भारत आणि मोझांबिकच्या राजनैतिक संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, मोझांबिकच्या पूर्वेला कोणता जलमार्ग आहे? ओके, मोझांबिकच्या पूर्वेला कोणता जलमार्ग आहे? पर्यायामध्ये 4 पर्याय देण्यात आलेले आहेत. एक लाल समुद्र, पर्शियन गल्फ, मोझांबिक चॅनेल आणि मलक्का सामुद्री. उत्तरच मेन्शन केलं की मोझांबिक चॅनेल जे आहे ना, मोझांबिकच्या पूर्वेला काहीतरी एक जलमार्ग आहे. ठीक आहे. जेंडर स्नॅपशॉट 2025चा अहवाल कोणत्या 2 संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केला आहे? आता जेंडर स्नॅपशॉट जो अहवाल जो आहे तो आज आलेला आहे आणि याच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे की कोणत्या 2 संस्थांनी काय केलं तर हा पब्लिश केलेला आहे. UNDP आणि WHO पहिला पर्याय, युनायटेड नेशन वुमन आणि युनायटेड नेशन देसा असेल, युनिसेफ, UNFPA असेल, युनेस्को आणि UN वुमन असेल. तर योग्य उत्तर जे आहे ना, हे युनायटेड नेशन वुमन आणि UN देसा या 2 संस्थांच्या माध्यमातून एकत्रित येऊन जेंडर स्नॅपशॉट 2025चा जो अहवाल आहे तो पब्लिश केलेला आहे बघा. आणि तो 17 जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये लिंग समानतेची स्थिती दर्शवत असतो बघा. जे याचे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहे ना याच्या 70s मध्ये काय करत असतात, तर तो इंडिकेट करत आहे बघा. ओके, त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 2025च्या अहवालानुसार जगातील किती महिला अत्यंत दारिद्र्यात दिसत आहेत, म्हणजे किती लक्ष महिला आहेत? आता दशलक्ष इथं मेन्शन करण्यात आलेले आहे. आता इथं मी वाटल्यास त्याला 25 कोटी म्हणेल, पहिला पर्याय. दुसरा 30. आता पर्यायामध्ये काय की 2025च्या अहवालानुसार जगातील किती महिला अत्यंत दारिद्र्यात आहेत? 25 कोटी, 30 कोटी, 37.6 कोटी का 40 कोटी? आता याचं योग्य उत्तर म्हणजे हा अहवालामधील जी माहिती आहे त्याच्या आधारावरती जर बघितली तर याचं योग्य उत्तर किती येते, तर 37.6 करोड. म्हणजेच अहवालानुसार 37.6 करोड महिला काय आहेत, दारिद्र्यामध्ये आहेत. 9.2% महिला अत्यंत दारिद्र्याच्या जीवनामध्ये काय करतात, जगत आहेत. जागतिक पातळीवरील म्हणजे पातळीवरील गंभीर आव्हान काय केलेलं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा. 2023 पर्यंत मातृमृत्यू दरात किती टक्के घट झालेली आहे? 2023 पर्यंत 25%, 30%, 39%, 45%. योग्य उत्तर किती आहे, तर 39% 2023 पर्यंत मातृमृत्यू दरामध्ये काय झालं तर घट झालेली आहे. 2000 सालापासून 2023 पर्यंत दरम्यान 39% ही घट झालेली आहे. तरीही महिलांचे आयुष्य पुरुषांच्या तुलनेमध्ये काय आहे, तर कमी चांगले राहते बघा. नेक्स्ट क्वेश्चन, जगाच्या ज्या संसदेत एकत्र घेतल्या जागतिक लेवलच्या संसद आहेत ना, याच्यामध्ये संसदेत महिलांचे प्रतिनिधित्व किती टक्के आहे या अहवालाच्या आधारावरती? महिलांचे प्रतिनिधित्व 20%, 25%, 27% का 30%? तर 27% महिलांचं प्रतिनिधित्व आहे. म्हणजेच जागतिक लेवलला जर संसदेमधील महिलांचं प्रतिनिधित्व जर बघितलं तर किती 27% आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये महिलांची टक्केवारी जी आहे, व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये महिलांची टक्केवारी ही 30%
जनरल स्नॅपचॅट 2025 नुसार हवामान बदलामुळे किती महिला अतिरिक्त दारिद्र्यात ढकलल्या जाऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे. 100 दशलक्ष म्हणजेच 10 करोड, 12 करोड. तर योग्य उत्तर किती आहे? तर 15,80,00,000 एवढ्या महिला दारिद्र्यामध्ये ढकलल्या जाऊ शकतात असं जनरल स्नॅपशॉटच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे बघा. आणि याचा थेट परिणाम त्यांच्या जीवनमानावरती. नेक्स्ट, हिमालय कोणत्या प्रकारच्या पर्वतरांगेमध्ये मोडतो ज्यामुळे तो आपत्तीसाठी संवेदनशील आहे बघा? प्राचीन पर्वतरांग, ब्लॉक पर्वतरांग, तरुण फोल्ड पर्वतरांग का पठारी पर्वतरांग? तरुण फोल्ड पर्वतरांग आहे, कारण त्याच्यामध्ये चेंजेस जे आहेत ना हे होत राहत असतात. त्यामुळे कारण आताही चर्चेत काय आहे की पंजाबला आपण बघितलं, उत्तराखंडला पूर परिस्थिती आली, हिमाचल प्रदेश असेल. तर त्या बेसिसवरती हिमालयाच्या या ज्या काही राज्य होती ना, तर त्यांच्या बाबतीमध्ये प्रश्न म्हणजेच आता करंटला डिस्कशन चालू आहे. तर त्या आधारावरती याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तरुण फोल्ड पर्वतरांग याच्यामध्ये काय होतं ते हिमालयात आहे. त्यामुळे त्या ठिकाणी भूकंप असेल, भूस्खलन सारख्या आपत्ती वारंवार घडत. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो ग्लॅशियल लेक आउटबस्ट फ्लड GLOF कोणत्या कारणाशी संबंधित आहे असं म्हणण्यात आलेलं आहे? नदी प्रदूषण नाही, हिमनदी व बर्फसाठा वितळणे यस याच्याशी रिलेटेड आहे बघा. दुष्काळ पण नाही आणि वाळवंटीकरण पण नाही. इकडे वाळवंटीकरण होऊ शकत नाही, तर दुष्काळ पडू शकत नाहीये. नदी प्रदूषण ऑप्शन एक पर्याय म्हणून म्हणू शकतो, बट हा ग्लॅशियर ज्या ठिकाणी येत आहे त्यात हिम नद्यांनी बर्फ जो आहे तो बर्फसाठा वितळणे याच्या संदर्भात येत आहे बघा. आता गोल्फच्या बाबतीमध्ये जसं ग्लॅशियल लेक आउटबस्ट फ्लडच्या बाबतीमध्ये हिम नदीतील जलाशय अचानक फुटल्याने होतो आणि हिमालयात हिम नद्यांच्या वेगाने वितळल्यामुळे त्याची शक्यता काय करत असेल तर वाढलेली आहे, कारण टेम्परेचर डिफरन्सचा इम्पॅक्ट, ग्लोबल वॉर्मिंगचा इम्पॅक्ट जो आहे तो दिसत आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आहे बघा या ठिकाणी? NDMA अपडा मित्र कार्यक्रम कशाशी संबंधित आहे? आता हा जो आहे तो शेतकरी उत्पन्न हमीच्या बाबतीमध्ये नाहीये. जे काही नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या अंतर्गत दिसतंय बघा हे. तर याच्यामध्ये सामुदायिक पातळीवरील आपत्ती तयारी बी ऑप्शन, सी औद्योगिक प्रदूषण नियंत्रण, हवामान बदल संशोधन. तर ऑप्शन बी जो आहे त्याचं करेक्ट उत्तर येत आहे की सामुदायिक पातळीवरील आपत्तीची तयारी जी आहे ना ही NDMAच्या आपदा मित्र कार्यक्रमाशी संबंधित आहे. ओके. आता आपदा मित्र कार्यक्रम स्थानिक नागरिकांना आपत्ती निवारणाचे प्रशिक्षण देतो, त्यामुळे सामुदायिक पातळीवरील आपत्ती व्यवस्थापन काय करते तर मजबूत या ठिकाणी होत असतं. केंद्रीय जल आयोगाने म्हणजे सेंट्रल वॉटर कमिशनने अलीकडे कोणत्या गोष्टीसाठी जोखमीचे निर्देशांक म्हणजेच रिस्क इंडेक्स जे आहे ना हे निकष अंतिम आहेत? कुठले कुठले याच्यामध्ये येत आहेत बघा? एक भूकंप केंद्र, ग्लेशियल लेक्स, नंतर वाळवंट विस्तार, समुद्री पातळी. तर रिस्क निकषामध्ये अंतिम आहे ते ग्लेशियल लेक्स जे आहेत ना हे येत आहे. अलीकडेच याच्यामध्ये काय केलं समाविष्ट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, गोरखपूर मॉडेल आपत्ती व्यवस्थापनात कोणत्या बाबतीत वापरले जाते? गोरखपूर मॉडेल जे आहे कशासाठी वापरले जाते? तर शहरामधील पूर नियंत्रण, त्यानंतर भूकंप पूर्वतयारी, दुष्काळ व्यवस्थापन आणि मृदाधूप नियंत्रण. तर शहरामधले जे पूर नियंत्रण जे आहे ना हे कंट्रोल करण्यासाठी गोरखपूर मॉडेल जे आहे ना हे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून काय केलं जात आहे तर यूज केलं जात आहे बघा. आता काय आहे याच्यामध्ये? गोरखपूर मॉडेल स्थानिक हवामान माहिती व AIचा वापर करून शहरी पुरांचा अंदाज देते आणि त्यामुळे वेळोवेळी काय करत असेल तर एक तयारी करण्याची म्हणजे पूर्वतयारीची काय होते तर एक पूर्व सूचना मिळत असेल, त्यामुळे तयारी केली जाते बघा. आदी कर्मयोगी अभियान कोणत्या मंत्रालयाची प्रमुख योजना आहे? ग्रामीण विकास मंत्रालय पहिला पर्याय, दुसरा पर्याय काय देण्यात आलेला बघा आपण? गृह मंत्रालय, तिसरा आदिवासी कार्य मंत्रालय आणि चौथा जो पर्याय जो आहे तो सामाजिक न्याय मंत्रालय. तर आदिवासी कार्य मंत्रालय याच्या अंतर्गत काहीतरी एक प्रमुख योजना आहे, आदि कर्मयोगी अभियान जे आहे येत आहे बघा. ही योजना काहीतरी आदिवासी कार्य मंत्रालयाची एक फ्लॅगशिप योजना आहे. उद्देश आदिवासी नेतृत्व आणि स्थानिक प्रशासन मजबूत करणे हा त्याच्या पाठीमागचा काहीतरी मुख्य उद्देश आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे की आदि कर्मयोगी अभियान अंतर्गत किती आदिवासी नागरिकांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे? पर्यायामध्ये 5 कोटी, 8 कोटी, 11 कोटी का 15 कोटी? तर 11 कोटी जे आदिवासी नागरिक जे असतील ना तर त्यांना सक्षम करण्याचं आदि कर्मयोगी योजनेच्या काय तर मुख्य उद्दिष्ट आहे. ही मोहीम 1 लाख गावांच्या साठी असेल. 11 कोटी आदिवासी नागरिकांना सक्षम करण्यावरती लक्ष केंद्रित आहे. हे जगातील सर्वात मोठे आदिवासी तळागाळाचं नेतृत्व करणारे काय तर अभियान आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, आदि कर्मयोगी अभियान मधील 3 स्तंभापैकी आदि सहयोगी कोणाशी संबंधित आहे? म्हणजे आदि कर्मयोगी मधील 3 स्तंभ आहेत, याच्यामध्ये आदि सहयोगी कशाशी संबंधित आहे? सरकारी अधिकारी, युवक शिक्षक डॉक्टर, सेल्फ हेल्प ग्रुप सदस्य, ग्रामस्थ असेल आणि पंचायत प्रतिनिधी. तर योग्य उत्तर जे आहे ना युवक शिक्षक आणि डॉक्टर याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळेच आदि कर्मयोगी अभियान हे 3 स्तंभापैकी आदि सहयोगीशी संबंधित आहे बघा. ओके. त्याच्यामध्ये ते शिक्षण, आरोग्य व नवकल्पना यामध्ये काय करतात दुवा साधत असतात.
आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत कोणते ऍप AI आधारित भाषा दुवा म्हणून विकसित केलेले आहे? या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं बघा पर्यायामध्ये. जनमन ऍप, आदिवाणी ऍप, आदी सेवा ऍप, ट्रायबल कनेक्ट ऍप. आता बऱ्यापैकी पर्याय जे आहेत एकमेकांच्या जवळ आहेत. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते कुठलं आहे तर आदिवाणी. वाणी इन द सेन्स की भाषा संदर्भात, वाणी बोलण्याच्या बाबतीमध्ये येत आहे. ठीक आहे, तर आदिवाणी ऍप येत आहे. आदिवाणी ऍप हे AI आधारित भाषा ब्रिज आहे. यामुळे अधिकारी आदिवासी समुदायांशी त्यांच्या मातृभाषेत संवाद साधू शकतात. बघा, खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेलं बघा. आदी कर्मयोगी अभियान अंतर्गत ट्रायबल विलेज विजन 2030 कोणत्या उद्दिष्टांशी संलग्न आहे? कोणतं उद्दिष्ट याच्यामध्ये? पर्यायामध्ये हरित क्रांती नाही, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास उद्दिष्ट. खूप ॲक्युरेट आन्सर इथे येत आहे बघा. हवामान बदलाचा संबंध नाहीये, डिजिटल इंडियाचा संबंध नाहीये. इथं पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट हे काय केलं पाहिजे तर उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला. सो इथं आदी कर्मयोगी योजनेचा अंतर्गतचा जो मुख्य भाग जो आहे ट्रायबल विलेज व्हिजन 2013 देण्यात आलेला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आलेला आपण बघूया. WTOच्या वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट 2025 नुसार कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे 2040 पर्यंत जागतिक व्यापार किती टक्क्यांनी वाढू शकतात? 20 ते 22, 25 ते 28, 34 ते 37, 40 ते 45, साधारणतः 35% आसपास होता. त्यामुळे 34 ते 37% मध्ये वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट जो 2025चा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून देण्यात आला. याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्यामुळे 2040 पर्यंत जागतिक व्यापार जो आहे ना जवळपास 34 ते 37% वाढेल असं काय करण्यात आलेलं तर सांगण्यात आलेलं आहे. ओके, आता AI लॉजिस्टिक्स सुधारणा जी आहे, नियामक सुलभता आणि भाषामधले अडथळे कमी याचा वापर व्यापाराचा जो खर्च आहे तो कमी होऊ शकतो आणि इंटरकनेक्टिव्हिटी वाढू शकते. इज अ कम्युनिकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू ना, आणि त्याचा बेनिफिट डेफिनेटली होईल बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघा. स्किल प्रीमियम म्हणजे काय? उच्च कौशल्य कामगारांना दिलेले कर सवलत. स्किल प्रीमियम नाहीये, चूक. उच्च कौशल्य पहिला पर्याय जो आहे तो बरोबर आहे का? नाहीये, चूक. उच्च कौशल्य ते निम्न कौशल्य कामगारांच्या वेतनाचे गुणोत्तर. राईट, हे उत्तर आहे स्किल प्रीमियम असं म्हणण्यात आलेलं आहे. दुसरा म्हणजे तिसरा पर्याय तंत्रज्ञान गुंतवणुकीवरील परतावा, आंतरराष्ट्रीय व्यापारावरील आकारला जाणारा शुल्क. हे पर्याय एक्सप्लेनेशन काय देण्यात आहे बघा. स्किल प्रीमियम म्हणजे उच्च व निम्न कौशल्य कामगारांच्या वेतनातील फरक. आता AI मुळे हा फरक जागतिक स्तरावर 3 ते 4% कमी होईल असं काय करण्यात आलेलं तर अंदाज मांडण्यात आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट 2025 नुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी संबंधित आंतरराष्ट्रीय पेटंट सायटेशन मध्ये 2.6% वाढ कशाशी संबंधित आहे? खनिज उत्पन्न. काय संबंध आहे खनिज उत्पन्न? नाहीये. कृषी निर्यात नो. डिजिटल सेवा व्यापारात 10% वाढ हा एक पर्याय असू शकतो. हवामान करा नो. म्हणजेच पर्याय सी जो आहे तो करेक्ट येत आहे की डिजिटल सेवा व्यापारात 10% वाढ होईल असं काय करण्यात आलं वर्ल्ड ट्रेड रिपोर्ट 2025 नुसार सांगण्यात आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. युरोपियन युनियन भारत नव्या धोरणात्मक अजेंड्यात एकूण किती प्रमुख धोरणात्मक स्तंभ पिलर आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे? 3, 4, 5, 6 इथे येतात. या ठिकाणी 5 पिलर आहेत. कुठले कुठले 5 पिलर आहेत? त्याच्यामध्ये एक आर्थिक, तंत्रज्ञान, सुरक्षा, जागतिक विषयावर आधारित आहेत. ओके, म्हणजे हे जे काही डिफरन्स येत आहेत युरोपियन युनियन आणि उच्च प्रतिनिधींच्या बाबतीमधील टॉप लेवलचे, तर हे एकूण 5 पिलर इथे मेन्शन करण्यात आलेले आहेत. युरोपियन युनियन आणि इंडिया भागीदारीतील कोणता स्तंभ व्यापार आणि गुंतवणुकीवर भर देत आहे? प्रॉस्पेरिटी अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट नाही. बुस्टिंग ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट येस. सिक्युरिटी अँड डिफेन्स नो. कनेक्टिव्हिटी अँड ग्लोबल इश्यू नो. म्हणजे युरोपियन युनियन आणि इंडिया याच्यामधील भागीदारीतील व्यापार आणि गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंटच येते ना, मराठीत अर्थ तो वरती देण्यात आलेल्या प्रश्नातलाच इंग्लिशमध्ये खाली ऑप्शनमध्ये मांडण्यात आलेला आहे बघा. ओके, काय म्हणलेलं आहे की या स्तंभांतर्गत 2025 पर्यंत फ्री ट्रेड अग्रीमेंट अंतर्गत अंतिम करणे आणि इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्शन अग्रीमेंट जे आहे ना हे पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यामुळे व्यापार आणि गुंतवणूक या दोन्ही देशांच्या मध्ये काय होत जाईल तर वाढत जाईल. नेक्स्ट क्वेश्चन काय देण्यात आले बघा. युरोपियन युनियन इंडिया सेमीकंडक्टर अग्रीमेंट कोणत्या धोरणात्मक स्तंभाखाली येत आहे? टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन असू शकतं पर्याय. प्रॉस्पेरिटी अँड सस्टेनेबिलिटी ठीक आहे. तिसरा स्ट्रेंथनिंग सप्लाय चेन अँड इकॉनॉमिक सिक्युरिटी. ओके, सिक्युरिटी अँड डिफेन्स. आता युरोपियन युनियन इंडिया सेमीकंडक्टर अग्रीमेंट जे आहे हे सिक्युरिटी डिफेन्सच्या बाबतीमध्ये येत नाही, बट हा स्ट्रेंथनिंग सप्लाय चेन आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी हा त्याचं काय तर ते परिपूर्ण आणि योग्य असं उत्तर या ठिकाणी येत आहे बघा. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन काय आपण बघूया. युरोपियन युनियन आणि इंडिया स्ट्रॅटेजिक अजेंडामध्ये कोणता स्तंभ जागतिक सुरक्षा, धोके आणि इंडो पॅसिफिक सहकार्याशी संबंधित आहे? कोणता येत आहे? कनेक्टिव्हिटी अँड ग्लोबल इश्यू. इथं बघा सुरक्षा संदर्भात येत असेल
डिफेन्स रिलेटेड डेटा असेल तर डिफेन्स कुठे दिसतं तर सिक्युरिटी अँड डिफेन्स हा त्याचं काय तर योग्य पर्याय येत आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, भारताच्या कोणत्या धोरणात्मक निर्णयामुळे युरोपियन युनियन इंडिया संबंधामध्ये अडथळा येऊ शकतो असे युरोपियन युनियनने नमूद केलेले आहे. सगळ्यात महत्वाचं रिझन या ठिकाणी रशिया बरोबर जी लष्करी स्तरावरील तेल खरेदी जी आहे ना, हा परिणाम जो आहे ना, इंडियाच्या आणि युरोपियन युनियनच्या जे काही धोरणात्मक निर्णयांचं डिस्कशन जे चालू आहे एग्रीमेंटवरती होऊ शकतो असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. आणि युरोपियन युनियननं काय करण्यात आलं हे स्पष्ट केलेलं आहे, हा अडथळा होऊ शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे काय आहे तर हे महत्वाचे आपण करंट अफेअर्सचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत. जवळपास 35च्या आसपासचे क्वेश्चन्स आहे. ठीक आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांच्या बरोबर शेअर करा जेणेकरून त्यांनाही या करंट अफेअर लेक्चरचा त्याचबरोबर या डेटाची काही मिळतं माहिती मिळेल आणि नोट्स तुम्हाला ॲप्लिकेशनमध्ये मिळून जातील. ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनलही नक्की जॉईन करा. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद मित्रांनो.